अवघ्या पुढील महत्त्वाची बातमी, सांगली जिल्ह्यातील टेंभू म्हैसाळा ताकारी योजना सुरू करण्यात आलेली आहे। कृष्णा नदीतील पुराचे वाहून जाणारे पाणी शेतीसाठी सांगली पाटबंधारे विभागाकडून प्रत्यक्ष पाणी उपसा सुरू झालेला आहे। भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे। दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळतोय। कृष्णा नदीतील पुराचे वाहून जाणारे पाणी शेतीच्या उपयोगासाठी वळवण्याच्या उद्देशाने टेंभू ताकारी आणि म्हैसाळा उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आल्या आहेत। राज्य शासनाने या योजना तातडीने सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर सांगली पाटबंधारे विभागाने आता प्रत्यक्ष पाणी उपसा सुरू केलाय। त्यामुळे आगामी काळात दुष्काळी भागातील जलसाठा वाढण्यास आणि शेतीला मोठा आधार मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये समाधानकारक पाऊस झालाय। 87% पावसाची नोंद झालेली आहे। 12 महसूल मंडळात 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय। जिल्ह्यात जी पेरण्या झालेल्या आहेत, पेरण्याचं आपण एकूण सरासरी पेरणीची जर आकडेवारी बघितली आपण तर 4,70,000 हेक्टरच्या वरती आपल्या पिकाची पेरणी झालेली आहे। आणि जशी जशी वापसा कंडिशन मिळेल तसं तसं शेतकऱ्यांची पेरणी सुरू आहे। एकंदरीत आपण एक 75% वरती आपल्या पेरण्या पोहोचलेल्या आहे आणि जशी वापसा होईल तसं शेतकरी पेरणी करतो आहे। सातत्याने आपण मोहिमा राबवून शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की आपण बीबीएफचा वापर करा, सरीवरंब पद्धतीचा वापर करा, कमी कालावधीमध्ये येणाऱ्या व्हरायटीचा वापर करा। तर छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह सुरू आहे। राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणाचा निषेध करत हा सत्याग्रह सुरू आहे। राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गुलमंडी येथील दक्षिण मारुती मंदिर ते कुंभारवाड्यातील अमृतेश्वर राम मंदिरापर्यंत रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी वारकऱ्यांच्या वेशात टाळ मृदुंगाच्या गजरात सहभागी होत देणगी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।